तर बघा मित्रांनो, आपल्या मॅचमध्ये हा मम्मी सूटवाला आला आहे. त्याचं नाव बघून घ्या, टॉम आहे. त्याचंच इमान पण आहे. मी म्हटलं हा मम्मी सूटवाला कसा काय आला. मग आम्ही जेव्हा जंप केला तेव्हा समजला आपला टीममेट पण एक सूटवाला आहे. माझा डिव्हाइस हा 30 FPS सपोर्ट करतो. यामुळे आपल्याच्याने जेवढे बंदे मारले जाणार तेवढे मारूया. मग आम्ही उतरलो सेंटरला उतरल्यावर थोडीशी लूट केली. लूट केल्यावर आपल्याला AKM आणि VSS भेटली. मग मी म्हटलं आपल्या टीमचा तर वरती एकटाच आहे. मी म्हटलं जाणून रश करायला पुरत नाही, यातलं बंदेच येणार वरती. बंदे तर काही यायले नाहीत, तर मीच बंदे शोधतो आता. बंदेसाठी पहिले मी बाहेर बघून येतो बंदे आहेत काय. खाली बंदे होते हे मला माहीत होतं, पण मी म्हटलं खाली गेलो तर बंदे आपल्याला मारणार, तर इथंच थांबावं लागलं. मग कोणी वर यायचा प्रयत्न केले. मी मुली टाकल्यावर वाट पाहिजे कोणी येत आहे का. कोणी आलं नाही. मग मी फिरून तिकडल्या साईडने गेलो. म्हटलं इकडून येणार तर दिसणार, पण इकडून पण कोणी दिसलं नाही. तर मी खाली जाऊनच बघतो आता. इकडून बघितलं, एक बंदा दिसला. बंद्याला मारायचा प्रयत्न केला पण तो कवरला गेला. मग मी मुली हातात घेतली. त्यानं मला जागीच नॉक केलं. नॉक फिनिश टाकला. उतरलो आता पोचिंकीला गेल्यावर पहिले मित्राला रिकॉल द्यायसाठी आलो. पहिले मित्र रिकॉल देऊन दिला. यातलं कोणी आहे काय पहिले बघा. मग रिकॉल दिल्यावर थोडीशी लूट केली. करता गेलो मी चर्चवर जाता बघितलं कोणी रिकॉलपाशी आहे का. रिकॉलपाशी कोण नव्हतं. चाललो होता चर्चला आल्याबरोबर समजलं की 4 बंदे आले. आपल्यापाशी होती UMP आणि SM. तर यायले आता पहा कसं मारतो. पहिला आला त्याला नॉक केला, दुसरा आला त्याला पण नॉक केलं. पण अजून 2 बंदे आले. त्याला मारायला गेलो पण एकानं नॉक दिला आणि दुसऱ्याने फिनिश दिला. तर आता जो 2 नंबर होता तो रिकॉलला गेला. रिकॉल आल्यावर रिकॉलपाशी बंदे आले. मग मी साईडला उतरल्यावर डबल रिकॉलपाशी गेलो. रिकॉलपाशी आल्यावर 2 नंबरला बंदा दिसल्यावर तो अंदर गेला रश मारायला. 2 नंबरला बंद्यानं नॉक दिला. मग तसंच 1 नंबरनं त्याला फिनिश केला. 2 नंबर झाला नॉक. आता 2 नंबर नॉक झाला. 1 नंबर करत होता लूट. मग 2 नंबरला रिवाईव मीच दिला. ॲनिमीचा बंदा हा एकच होता, कारण त्याची टीममेट असते तर बाकीचे पण आले असते रश करायला, पण त्याचं कोणी आलं नाही. जसा रिवाईव झाला आम्ही गेलो गाटकाची इकडे, कारण तिकडे 2 भूत फायटिंग खेळत होते. मग आम्ही गेलो त्याच्यावर रश मारायला. मग बघा, जो आपल्याला स्टार्टिंगला मॅचमध्ये मम्मी सूटवाला टॉम भेटला होता तो पण इथंच होता. तो मला माहीत नव्हता. आम्ही डायरेक्ट गेलो त्याच्यावर अंधार रश करायला. मग रश करायला जाता माझा एक टीममेट समोर गेला आणि आम्ही दोघं मागून. 2 नंबर म्हणे इथंच उतरून आपण त्याला मारू. मी म्हटलं चला मारून पाहूया. मग जसं इथं आलो तर समजलं ते खूप दूर आहे. मग परत गाडीच्या इकडे गेलो आणि 2 नंबर आणि मी घाटकावर गेलो. घाटकावर बंदे ऑलरेडी पहिलेच होते आणि आम्ही बघायलो बंदे कुठं आहेत. तर बंदे तर काही दिवशी नाही. मेगाट्रॉन आणि ऑप्टिमस प्राईमच खेळत होते. मग समजले समोरच्या बिल्डिंगमध्ये
बंदे आहेत. मग तिकडे गेली एक मुली गेली. बंदा होता तिथं, माहीत होतं. तो दुसरा बंदा होता जो होता मम्मी सुटवला, तो नंतर आला. आता आला तो मेगाट्रॉनला मारायला बॉम्ब टाकायचे प्रयत्न केले, पण बॉम्ब काही बरोबर लागला नाही. मग म्हटलं AKM फायरिंग करू. AKM फायरिंग करायसाठी इकडून आलो. इकडून तो तिकड आणि त्या घरात बंदा पण दिसला. मग ऑप्टिमस प्राईम इकडून आला. मग त्याला फायरिंग दिली. मग त्याला समजला बंदे आणखी पण आहे. मग तो आमच्यावर आला मारायला. मी अंदर गेलो, पण अंदर काही जाऊ नये दे, तो मारे. कसं तरी अंदर गेलो आणि पहिले हेच लावली. हेल त्याला माहीत व्हा खूप डॅमेज आहे, म्हणून तो डायरेक्ट आलता अंदर आला. तेव्हाच माझ्या गळ्याने त्याला नॉक फिनिश टाकलं. मग मी लावली हेल्थ. ऑप्टिमस प्राईम परत त्या तिसऱ्या बिल्डिंगपाशी गेला. तिथं तो बंदेला मारत होता. मी म्हटलं इथून फायरिंग द्या. खूप डॅमेज पडला. तो आला माझ्या अंगावर आता, तरी मला त्यानं मारलं. मी आता ते उड्याचं घेऊन डायरेक्ट गेलो त्या बिल्डिंगवर. आणि इथंच हा टॉम होता. इथं काय झालं, झप्याचं आणि स्कोप एकसाथ दबलं आणि टॉमनं मला नॉक फिनिश टाकला.